नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातली रंगभूमी कोरोना काळाच्या कारणानं गेले कित्येक वर्ष सुनी आहे. ज्या तिसऱ्या घंटेनं नाट्यगृहाचा पडदा दूर होतो आणि रंगमंचीय आविष्कार सुरू होतो, ती तिसरी घंटाच अडखळली आहे. ती नियमितपणे वाजत नाहीये आणि यामुळे जो दृश्य परिणाम आहे तो केवळ आणि केवळ करमणुकीपासून समाजानं वंचित व्हावं इतकाच नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन व्यवसाय म्हणून या संपूर्ण क्षेत्रालाच अवकळा आली आहे. दुसऱ्या बाजूला संस्काराचं एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम म्हणून रंगभूमीकडे पाहिलं जातं. त्या संस्काराच्या प्रक्रियेलाही खीळ बसलेली आहे. राज्य सरकारच्याकडून अर्थात महाराष्ट्रातल्या मविया सरकारच्याकडून रंगकर्मींना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा झाली, पण त्यासाठी रंगकर्मींना आंदोलन करावं लागलं. एका ठिकाणी नाही तर दोन ठिकाणी नाही तर त्याहीपेक्षा जास्त ठिकाणी रंगकर्मी महाराष्ट्रात रस्त्यावर आले आणि त्यांनी मविया सरकारकडे स्वतःचं गाऱ्हाणं ओरडत मांडलं. तेव्हा कुठे सरकारला जाग आली. पण त्याआधी कोरोना काळाच्या आडून लावलेल्या निर्बंधांमुळे रंगभूमीच्या कर्मचाऱ्यांची आणि बॅकस्टेज आर्टिस्टची जी दुरवस्था झाली त्याबद्दल कुठल्याही प्रकारची सरकारची साधी एका वाक्याची एका शब्दाची संवेदना सुद्धा अद्याप व्यक्त झालेली नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात हे अत्यंत खेदजनक यासाठी आहे कारण महाराष्ट्राची रंगभूमी ही फक्त मनोरंजनाचंच कार्य आत्तापर्यंत करत आलेली नाही. रंगमंचाच्या माध्यमातून प्रबोधनाच्याही जबाबदारीचं यशस्वी भान महाराष्ट्राच्या रंगकर्मींनी पेललंय. त्याला बॅकस्टेज आर्टिस्ट अर्थात पडद्यामागच्या कर्मचाऱ्यांनी साथ दिलेली आहे आणि अनेक लेखक नाटककार यातून घडले आहेत. त्यातून समाजाची अभिरुची समृद्ध होण्याचंच काम झालंय. कोरोना काळात जशा अनेक गोष्टी थांबल्या त्याचप्रमाणे रंगभूमीच्या माध्यमातून समाजाची अभिरुची जपण्याचं ती संवर्धित करण्याचं काम सुद्धा अडखळलं. आता जर सगळंच खुलं होतंय, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याचा मास्क दूर झालाय, तर मग नाट्यगृहाचा पडदा का उघडत नाही असा रंगकर्मींचा सवाल आहे. आज त्या रंगकर्मींचीच बाजू आपल्या या चर्चेत मांडण्यासाठी त्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं अधिक लक्ष वेधण्यासाठी ही लक्षवेधीची चर्चा रंगकर्मी महाराष्ट्रात वाऱ्यावर. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत थोड्याच वेळात विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेता आणि अभिनेत्री मेधा घाडगे जोडल्या जाणार आहेत. आत्ताच्या घडीला आपल्यासोबत चर्चेसाठी मवियाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष तसंच विधान परिषद सदस्य हेमंत टकले आहेत. त्यांचा नाट्य, साहित्य, कला या क्षेत्रातला प्रवास आणि मुसाफिरी सगळ्यांना परिचित आहे. आणि आपल्या सोबत आहेत कुमार रंगभूमीचे प्रवर्तक, लेखक, दिग्दर्शक देवदत्त पाठक. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेत स्वागत करूयात. पहिला आणि थेट प्रश्न आत्ताच्या घडीला माझा हेमंत टकले यांना आहे. हेमंत टकलेजी, जे सरकार आत्ता अस्तित्वात आहे, ज्या सरकारवर आपण स्वतः लक्ष ठेवून आहात आणि त्याचा भाग आहात, त्या सरकारनं रंगकर्मींशी असं वागावं ही भूमिका तुम्हाला स्वतःला पटतेय का हेमंतजी? आवाज गेला जी. टकले साहेब, माझा प्रश्न पोहोचलाय आपल्यापर्यंत? नाही, जरा रिपीट करता परत प्लीज. जी, मी आपल्याला असं विचारू इच्छित होतो की ज्या सरकारचे आपण भाग आहात त्या सरकारकडून रंगमंचाच्या कर्मचाऱ्यांकडे, एकूणच रंगभूमीकडे दुर्लक्ष होणं हे मनातून तुम्हाला पटतं का किंवा खटकतंय का? मी प्रांजळपणे आपल्याला सांगू शकतो की ते मला खरोखरी पटत नाहीये. कारण
महाराष्ट्र असं एक राज्य आहे की जिथे रंगभूमीला खूप महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. कदाचित महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या आधीपासूनच रंगकर्मी आणि महाराष्ट्र, मग त्या लोककला असतील किंवा नाटक असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, म्हणजे कला प्रकार जे असतील, त्या सगळ्या रंगकर्मींशी महाराष्ट्राचं एक अतूट नातं आहे. कोरोनामुळे काही अडचणी आल्या, संकट आली, पण त्यामुळे या सगळ्या वर्गाकडे आणि त्या वर्गाच्या उपजीविकेकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे, त्याचं मला व्यक्तिशः मनापासून दुःख होतं. आणि ह्या सरकारच्या माध्यमातून जे काही झालंय ते दुरुस्त करण्यासाठी लवकरात लवकर काय चांगलं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. आणि त्यासाठी रंगकर्मींना रस्त्यावर येऊन आपल्या मागण्या मांडाव्या लागल्या, यासारखी बाब महाराष्ट्रात घडू नये असंही मला वाटतं. पण त्यांच्या या सगळ्या समस्या मी अतिशय जवळून पाहिलेल्या आहेत, जाणलेल्या आहेत. आणि काय होऊ शकतं, म्हणजे केवळ रंगमंचावर थिएटरमध्ये नाटक करणं वेगळं, लोककलांच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीमध्ये आपलं काम करणं वेगळं, आणि त्यावर आपली असणारी उपजीविका, हा सगळा कलाकारांसाठी एक जीवन मरणाचा प्रश्न जेव्हा तयार होतो, त्यावेळेला अधिक संवेदनशील रीतीने, अधिक चांगल्या पद्धतीने या रंगकर्मींच्या सगळ्या गोष्टींकडे शासनाने मायेनी, प्रेमाने आणि तितक्याच आदराने बघितलं पाहिजे, अशी माझी स्वतःची भूमिका आहे. अशीच माझ्या पक्षाची हेमंत भूमिका टकलेजी, आहे. आपण आपल्या पद्धतीनं सरकारी पातळीवरची भूमिका मांडलीत, प्रांजळपणे हे मान्य केलं की जे होतंय ते योग्य नाही. आपल्यासोबत देवदत्त पाठक आहेत. देवदत्त पाठक हे बालरंगभूमी, कुमार रंगभूमी आणि त्याचबरोबर हौशी आणि प्रायोगिक तसंच व्यावसायिक रंगभूमीवरचं एक सर्व क्षेत्रातलं मुसाफिरी असलेलं नाव आहे. कुमार रंगभूमीचे प्रवर्तक आणि त्याचबरोबर कुमार रंगभूमी टिकावी याच्यासाठी कोरोना काळात ऑनलाईनच्या माध्यमातून पहिला नाट्यप्रयोग सादर करणारे आहेत. पाठक सर, आपण आमच्याशी तांत्रिकदृष्ट्या जोडले गेलेले आहात. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी माझी अपेक्षा आहे. आत्ताच्या घडीला टकले सर ज्या पद्धतीने म्हणाले की सरकार प्रयत्नशील आहे, ज्या वेदना रंगभूमीच्या लोकांच्या आहेत त्या तुम्ही आधी मांडाव्यात, त्यातल्या कितपत टकले सरांपर्यंत पोहोचलेले आहेत ते आपण नंतर विचारूच त्यांना. रंगभूमी कलाकार रस्त्यावरती येण्याची सुद्धा त्यांची भ्रांत नाहीये, अशी परिस्थिती आहे. रस्त्यावरती ते येतात आणि आंदोलन करतात, हा भाग वेगळा. तर ही अशा प्रकारची त्यांची भ्रांतच राहिली नाही. अन्न वस्त्र निवारा आणि या गोष्टी जर का त्यांना मिळू शकत नसतील वेळच्या वेळेला, तर काय कशा पद्धतीने रंगभूमी कला जगणार. आणि रंगभूमी कलेच्या माध्यमातून जर का लोकांचा जर का मनोरंजनाचा जर का फार मोठा सहभाग होत असेल निर्माण, आणि त्याही पेक्षा ज्या कारणासाठी रंगभूमी तयार झाली ते म्हणजे प्रबोधनाचं कार्य, तो ते प्रबोधन करण्याची सुद्धा लोकांची आजची भ्रांत नाही अशी परिस्थिती आहे. आणि काय पद्धतीने सरकार याकडे बघणार आहे. अजून आता जवळजवळ 1.5-2 वर्ष झाली, अजूनही तुम्ही लोकांना रस्त्यावरती आणण्याच्या पण अवस्थेमध्ये राहिले नाहीत. अशा परिस्थितीत सोडून देणार आहात का, हा माझा या सरकारला सवाल आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी नुसतं आश्वासन, अनुदान, अनुग्रह ते पोचत तर नाहीच कधी. त्याला वर्षानुवर्ष आम्हाला खेटे घालावे लागतात. साधी मानधन सुद्धा आम्हाला वेळच्या वेळेला मिळत नाहीत. आमची जे काही महिन्याचे जे काही मानधन असतं ते सुद्धा आम्हाला मिळत नाही. अशी परिस्थिती असताना हे काय अशा पद्धतीने आम्हाला फक्त वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि फक्त रंगकर्मी आणि जे प्युअर रंगकर्मी आहेत, जे मालिकांमधून काम करतात, सिनेमांमधून काम करतात, त्यांचा भाग वेगळा, त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. पण जे प्रत्यक्ष फक्त नाटकाशी जोडलेले आहेत, नाट्यकलेशी जोडलेले आहेत, अशा लोकांनी काय करायचं, कुठं जायचं, त्यांची भ्रांत कोण भागवणार आहे, असा मला सरकारला सवाल आहे. मी आपल्याला मध्ये हस्तक्षेप करून एक मुद्दा इथे अजून नमूद करू इच्छितो चर्चेमध्ये. आपले बाकीचेही 2 चर्चेतले मान्यवर थोड्या वेळात जोडले जातीलच. बॅकस्टेज आर्टिस्ट अर्थात नाटक कला सादर होत असताना पडद्याच्या मागचे कलाकार सुद्धा संपूर्ण व्यवस्थेमध्ये महत्वाचे असतात. या कलाकारांची अवस्था काय आहे यावरही आपण प्रकाश टाका. थोड्याच वेळात विजय पाटकर बोलतीलच त्यावर. अजून बॅकस्टेज आर्टिस्ट जे आहेत ना, ते तर धुळीला निघालेत. मुख्य म्हणजे त्यांना रस्त्यावरती येऊन वडापाव विकायची वेळ आलेली आहे. पण ते वडापाव विकण्यासाठी लागणारं साहित्य पण, त्याच्यासाठी लागणारा पण पैसा नाही त्यांच्याकडे. तेवढा सुद्धा पुरेसा पैसा तुम्ही भांडवल म्हणून देऊ शकत नाही का या लोकांना, अशी परिस्थिती आहे.
कोणीतरी आपलं स्नॅक्सचं टाकलंय, पण त्याला पण पैसा लागतो ना, हा पैसा सुद्धा त्यांच्याकडे नाहीये, अशी परिस्थिती आहे. आणि मग काय पद्धतीने ते जगणार? आणि उद्याच्याला जर का परत रंगभूमी झाली तर हे बॅकस्टेज आर्टिस्ट आपल्याला दिसणार आहेत का? किती जण यामध्ये अक्षरशः नामुष्कीने जगलेले आहेत आणि परत वर डोकं काढू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. अशा वेळेला तुम्ही काय करणार आहात? हाच मला सवाल विचारायचा आहे या निमित्ताने या लोकांना. पाठक सर, तुमचं म्हणणं पोहोचलं. आपल्या सोबत विजय पाटकर तसंच मेधा गाडगे दोघंही जोडले गेले आहेत. विजयराव, आवाज येतोय? हो, येतोय. अगदी. आता विषय बॅकस्टेज आर्टिस्टच्या अनुषंगानं सुरू आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याकडून अशी अपेक्षा व्यक्त करतो की थेट मुद्द्याला हात घालून विचारतो, सरकार म्हणतं आम्ही सानुग्रह अनुदान दिलं, ते पुरेसं आहे का? त्यानं जखमेची खपली निघाली आहे की वेदनेवर फुंकर घातली आहे? खरं सांगायचं झालं तर हे 5,000 रुपये काय पुरवणारे नाहीये. आणि असं होत की जोपर्यंत काम सुरू होत नाहीये तोपर्यंत हे खपलीला पण पुरणार नाहीये. पाटकरजी एकच मिनिट. विजयराव एकच मिनिट. आपल्या सोबत असलेल्या गेस्टचा माईकही ऑन आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे बोलताय ते परत परत लोकांना ऐकायला जात आहे. आपल्या सोबतच्या गेस्ट असलेल्या मेधा गाडगेंना माझी विनंती की त्यांनी जोपर्यंत त्यांचं उत्तर सुरू होत नाही तेव्हा माईक बंद करावा. तुम्ही बोलत असताना फक्त तुमचा माईक सुरू ठेवावा. विजयराव, बोला. हा, तर चित्रपट नाट्यगृह सुरू व्हायला हवेत, शूटिंग चालू व्हायला हव्यात, तरच ही लोक सगळी आपल्या पायावर उभे राहू शकतात. तर 5,000, 3,000, 2,000 काही देऊ शकत नाही, त्याने काही होणार नाहीये. तर आत्ताच म्हणजे तुम्हाला एक चांगली न्यूज देतो. आत्ताच मी उशिरा यायचं कारण मेघा आणि मी आम्ही दोघेही अमित देशमुख, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना भेटूनच तुमच्याकडे येत होतो, पण ट्रॅफिकमुळे आम्ही बाजूला कडेला थांबलोय आणि गाडीतून इंटरव्ह्यू. आपली चर्चा काय झाली? त्यांनी काही संवेदनशील आश्वासन दिलंय का वेळ मागितलाय? नाही, खूप संवेदनशील असं आश्वासन दिलंय. खूपशा आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्या, तत्वतः मान्य केल्यात. जवळजवळ 14 मागण्या आम्ही केल्या होत्या, त्यापैकी 13 मागण्या त्यांनी मान्य केल्यात. त्यामुळे ह्या होण्यासारख्या आहेत आणि लवकरात लवकर आपण त्या अंमलात आणूया. आता एक पुढचा मुद्दा घेतो पटकन. मेधा गाडगे आपण आपल्या सोबत जोडल्यात. मेधा गाडगेजी, नाट्यगृह सुरू होणं हा केवळ रंगमंचाच्याशी निगडीत असलेल्या लोकांचा विषय नाही, तर अनेक लोककलावंतांच्या साठी सुद्धा तो आधार आहे. आत्ताच्या घडीला विविध लोककलावंतांची व्यथा काय? लोककलावंत म्हणजे आता ज्या पद्धतीने तमाशा कलावंतांना आणि लोककलावंतांना त्यांनी अनुदान जाहीर केलंय, पण आपल्याकडे व्यावसायिक कलावंत आहेत, व्यावसायिक लावणी कलावंत आहेत, त्यांची आज तक्यात कुणीही दखल घेतली गेलेली नाहीये. आज तक्यात नाही त्यांच्या नोंदण्या आहेत, नाही काही त्यांचं कुठेही त्यांच्या कशातही त्यांना हे नाही, अनुदान मिळत नाही. तर या गोष्टींवर आज आम्ही चर्चा केली, मुद्दे सांगितले. आणि जसं तुम्ही आज तमाशा कलावंतांना आणि कलावंतांना जसे तुम्ही अनुदान देता आहात, तर व्यावसायिक कलावंतांना पण तेवढाच अधिकार आहे. तेही कलाकार आहेत. तुम्ही सगळ्यांना एका पातळीवरच तुम्ही सगळ्यांना जी मदत देता ती सर्व सकट सगळ्यांना मिळाली पाहिजे, पहिली गोष्ट. मेधाजी एक मुद्दा उपस्थित करतो इथे की व्यावसायिक कलाकारांना सुद्धा मदत देण्याची मागणी झाली तर मग सर्वसामान्य लोकांना असा प्रश्न पडू शकतो की सरकार किती जणांना मदत करणार आणि हे व्यवहार्य आहे का? नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण आम्ही तेच मुद्दा मांडला. पण आम्ही आमचा मुद्दा बाजूला ठेवून की आम्हालाही पैशांची मदत करा असा हा मुद्दा बाजूला ठेवून आम्हाला थिएटर सुरू करून द्या. आम्ही व्यावसायिक कलाकार आहोत, ज्याच्यावर आमचं पोट आहे. जिथे आम्हाला थिएटर सुरू होणार तिथेच आम्हाला मानधन मिळणार. आम्हाला काही अपेक्षा नाहीये. आज तमाशा कलावंतांना तुम्ही आज मदत दिलीत, आम्ही त्याच्यात प्रचंड खुश आहोत आणि खरंच चांगली गोष्ट केलेली आहे. आम्ही अजिबात त्याच्यासाठी काही त्यांच्याकडे कसलीही मागणी धरली नाही. आम्ही फक्त एक मुद्दा केला की देताय तर मग सरसकट सगळ्यांना द्या. आणि जोपर्यंत आम्हा कलावंतांची, व्यावसायिक कलावंतांच्या जोपर्यंत नोंदण्या होत नाहीत ना सर, तोपर्यंत आम्ही या अनुदानाला लागू पडत नाही असं मला वाटतं. एकदा हेमंत टकले यांच्याशी प्रश्ना निमित्तानं चर्चेला जाऊ.
हेमंतजी, आता आपल्या सोबत असलेल्या सर्व मान्यवरांच्या व्यथा आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील. तुम्ही चर्चेच्या सुरुवातीला म्हणालात की जे घडतंय ते तुम्हाला स्वतःला पटत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की जे अनुदान दिलं गेलेलं आहे त्यानं वेदनेवर फुंकर नाही, उलट जखमेची खपली निघाली आहे. दुसऱ्या बाजूला जे अनुदान ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवं ते त्यांच्यापर्यंत पोहोचून सुद्धा फारशी मदत होत नाहीये. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की व्यावसायिक कलावंतांना सुद्धा अनुदानाची अपेक्षा आहे. इतकी परिस्थिती खालावली आहे, याची जाण आणि याची बोच सरकारपर्यंत पोहोचली आहे का? हेमंतजी, मला वाटतं की आज पाटकर आणि ताई जेव्हा जाऊन आल्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे आणि त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली. गेल्या 2 वर्षापासून आम्ही बघतो आहोत. ताईंनी तमाशा कलावंतांचंही सांगितलं आणि मला त्यांचा महत्वाचा मुद्दा असा वाटला की व्यावसायिक म्हणून जे रंगकर्मी आहे त्यांची मागणी काय आहे की तुम्ही आमचं थिएटर ओपन करा तर आम्हाला काहीतरी त्याच्यातून मिळेल ना. त्याला अनुदान नाही म्हणता येणार. थिएटर बंद झालं तर व्यावसायिक असून सुद्धा जर नाटकच झालं नाही तर त्यांना काय मिळणार? म्हणजे त्यांचं उपजीविकेचं साधन नाटक होणं, पडदा दूर होणं आणि प्रेक्षकांनी येऊन ते बघणं याच्याशी तो निगडीत असा भाग आहे. आता आपण बघतोय की आपण सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत. हा एक भाग झाला. तरी सुद्धा या सांस्कृतिक क्षेत्राचं आपण सगळा समाज म्हणून आपलं जे काही उत्तरदायित्व आहे त्याच्या दृष्टीने मला वाटतं की आपण जसं समाजातल्या विविध घटकांसाठी करतो तसं या रंगकर्मींसाठी सुद्धा थोडंसं जास्तीचं जरी करायला लागलं तरी हरकत नाही. कारण केवळ करमणूक नव्हे, समाज प्रबोधन, समाज परिवर्तन आणि त्या दृष्टीने समाजाचा नवा विचार रुजवण्याचं काम हे सगळे कलाकार, लेखक, साहित्यिक करतायत. टकलेजी, आपल्याला अशी अपेक्षा आहे का की मग समाजानं पुढे येऊन या कलावंतांच्या काळजीच्या बाबत एक पाऊल पुढे टाकावं, की सरकार म्हणून आपण काही करणार आहात? नाही, सरकार म्हणूनच सगळ्यात मोठं पाऊल टाकण्याची आता आवश्यकता आहे. समाज नंतर येतोच. मी आपल्याला सांगू इच्छितो की समाज पुढे येईल, पण सरकारने स्वतः पुढे आलं पाहिजे आणि गरज असेल तर अगोदर सरकारने त्यांचा मोठा भाग उचलला पाहिजे. पण आता टकले साहेब, आपण स्वतः सरकारचा भाग आहात आणि असं असताना सुद्धा तुम्ही ही भूमिका घेताय. मग आणखीन निर्णय प्रक्रियेला प्रत्यक्षात यायला वाट कसली पाहिली जाते? नाही, आता कसं आहे ना की आतापर्यंतच्या करोनाच्या संदर्भातल्या वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजनचा पुरवठा वगैरे या गोष्टींकडे अधिक लक्ष होतं. थोडंसं आता आपण समाजाच्या एकूण स्वास्थ्याच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा आता तरी या गोष्टीचा तातडीने विचार होण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळं पुन्हा गाडं व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला रंगकर्मींसाठी जे काही करता येणं आहे त्याच्यापेक्षा अधिकच केलं पाहिजे. पण मग याच्यासाठीची तातडीची मागणी आहे, नाट्यगृह सुरू करा. त्याबद्दल काय आणि कधी निर्णय अपेक्षित करूयात टकले साहेब? आपण आजच मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सांगितलं की ज्या वेळेला लोकलचा कालचा निर्णय झाला त्याच्यानंतर आज टास्क फोर्सची मीटिंग झाली आणि काही ठिकाणी आता जी सभागृहाची किंवा थिएटरची कपॅसिटी असेल त्याच्या किती टक्क्यापर्यंत पूर्णपणे सॅनिटायझेशन करून आपल्याला प्रयोग कारण लोकांची सुद्धा इच्छा आहे जाऊन नाटक बघावं, कारण ती एक जिवंत कला आहे आणि त्या कलेला आपण सामोरं जाणं ही आज नागरिकांची आरोग्या इतकीच महत्वाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने या सरकारने लवकरात लवकर काम कसं करावं यासाठी आम्ही सगळ्या नेत्यांना टकले साहेब, यात तुम्ही पुढाकार घेणं अपेक्षित आहे. मला विजयराव पाटकरांना एक बोलतं करायचं आहे, त्यानंतर पाठक सर आणि मेधाताईंनाही बोलतं करू. विजयराव, नाट्यगृह किती लवकर सुरू व्हायला पाहिजेत आणि याबद्दल तुम्ही अमित देशमुखांशी बोलल्यानंतर काही ठोस आश्वासन मिळालंय का? दुसरा मुद्दा, नाट्यगृह सुरू करा असं म्हणणारे स्वतः कोणते नियम पाळून नाट्यप्रयोग करायला तयार आहेत? आमचे नाटकवाले हे तर सगळे नियम अगोदरही पाळत होते. अगोदरही आताही ते सगळे नियम पाळून नाटक चालू करायला त्यांची काही हरकत नाही. म्हणजे आज सॅनिटायझेशन करणं, अख्खं थिएटर सॅनिटायझेशन करणं, त्यानंतर टेम्परेचर चेक करणं, मास्क घालणं, या सगळ्या गोष्टी आमच्या आवाक्या बाहेरच्या नाही आहेत. हे सगळ्या अगदी मामूली गोष्टी हे आपण करू शकतो.
पण तरी सुद्धा विजय वडेट्टीवार या साहेबांनी, मंत्री साहेबांनी आम्हाला एक थोडासा शब्द दिलाय की सप्टेंबर पहिल्या आठवड्यात थिएटर चालू व्हायला काही हरकत नाहीये असं ते म्हणाले. पण आता ते जर सप्टेंबर म्हणत असतील आणि दुसऱ्या बाजूला बऱ्यापैकी टास्क फोर्स मधली मंडळी सप्टेंबरच्या जवळपास तिसऱ्या लाटेची शंका व्यक्त करत असतील, तर विजयराव कितपत बोललेला शब्द प्रत्यक्षात येईल? नाही, खरं आहे तुमचं डिस्कशन म्हटलं तर ते बरोबर आहे, पण मला तर ऑप्टिमिस्टिक राहायला पाहिजे. मला आता फक्त चित्रपटगृह, नाट्यगृह चालू व्हायला पाहिजे हे मला वाटतंय. आता मला त्या कोरोनाची भीती वाटत नाहीये, मला तरी भीती, पर्सनली भीती वाटत नाहीये. मला भीती वाटते जर पुढच्या महिन्यापर्यंत थिएटर नाही चालू झालं ना तर याच्यापेक्षा आमची परिस्थिती वाईट होईल. कारण आता फाईट तर करावं लागणार ना सर, फाईट तर करावं लागणार. कोरोना आहे, कोरोना तिसरी लाट आहे, काय 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 करतो, किती कारणं करायची. झालं की 1.5 वर्ष झालं आता, परिस्थिती वाईट आहे. मी कबूल आहे, मी मान्य करतो वाईट आहे. परत आली तर बंद करायला लागेल. मी तेवढं सुरू करा आणि परत त्रास झाला, काही झालं, डेल्टा व्हेरियंट वगैरे जे काही आलं तर बंद करा परत, त्याला इलाज नाही. अगदी विजयराव, ज्या पद्धतीची वेदना आपण व्यक्त केली त्याच दरम्यान एकदा या विषयाला आणखीन गांभीर्य प्राप्त करून देण्यासाठी विचारतो, बॅकस्टेज आर्टिस्ट मधल्या किती लोकांचं दुर्दैवानं निधन झालं, त्यांना तुम्ही तुमच्या संघटनेकडून कुठली मदत केलीत? खूप आज नाट्य जे व्यावसायिक आहेत, नाटक तंत्रज्ञ, बॅकस्टेज, तर बरंच लोक गेली, दुर्दैवीरित्या गेली आहेत आणि त्याच्या संस्थेने त्यांना मदत केलेली आहे. पण होतं काय, ती मदत असते ती तात्पुरती मदत असते. एखादा माणूस जर गेला तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं, अख्खं कुटुंब, तर ती मदत नाही देऊ शकत. आणि त्यासाठी कुटुंबालाही मदत होऊ शकेल, लॉंग लास्टिंग मदत होऊ शकेल, कायमची मदत होऊ शकेल, यासाठी आम्ही आज अमित देशमुखांना भेटलो आणि आमची एक जी काय आयडिया आहे ती आम्ही सांगितलेली आहे त्यांना, की कायमस्वरूपी आम्हाला त्यांना मदत होऊ शकते. यासाठी तर पाऊल उचलला पाहिजे. ही तात्पुरती मदत आयुष्यभर नाही पुरणार आहे. आता असं आपण पाऊल घ्यायला पाहिजे. 70-80 वर्ष हेच चाललेलं आहे, थोडीशी मदत करा मग प्रॉब्लेम होतो, मग थोडीशी मदत करा. कायमस्वरूपी आता गोष्टी व्हायला पाहिजेत. कायमस्वरूपी झाल्या तरच आपण एकमेकांना वाचवू शकू. अगदी अगदी मेघाताईंना विचारायचंय, लोककलावंतांच्यासाठी कायमस्वरूपी मदत करण्याची कुठली योजना आपल्याकडे तयार आहे का? तसा प्रस्ताव सरकारला दिलाय का? मेघाताई, आपला माईक बंद आहे, आपला आवाज सुरू करावा. मागणी आम्ही अशी केलेली आहे की कायमस्वरूपी असेल, की आता त्यांच्या पेन्शन मध्ये आम्हाला वाढ हवी आहे, त्या एक गोष्टी आहेत. परत वयोवृद्ध कलाकारांचे तुम्ही 60 नंतरचं पालकत्व शासनाने घ्यायला हवं, ते आपण केलेलं आहे. तर सगळं सगळ्यांनाच लागू होणार आहे. तर त्यांनी पण त्याच्यावर त्यांनी म्हणाल की यावर विचार करायला काय हरकत नाही. हॉस्पिटलचं पण आम्ही सांगितलं त्यांना की कलाकारांचं एक हॉस्पिटल असायला हवं, पण त्या हॉस्पिटलचं ते म्हणाले की इतकं आम्ही करू शकणार, आम्ही बघू, त्यांनी आश्वासन दिलंय. पण आम्ही जागेसाठी पण त्यांना सांगितलं की आम्हाला जागा अवेलेबल करून द्या, हॉस्पिटल आम्ही बांधतो सगळे मिळून, हेही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, जे कायम स्वरूपी असणार आहे. तर तेही त्यांनी मान्य केलेलं आहे. ते प्रायोरिटीवर घ्यायला ते म्हणाले की आम्ही मान्य करतोय आणि हे लवकरात लवकर सगळ्यांसमोर येईल असं वाटतंय. त्याचा GR लवकर येईल असं मला वाटतं. आपण ठेवलेल्या मागण्या सकारात्मकरित्या स्वीकारल्या जात आहेत असं या चर्चेतून दिसतंय. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी पाठक सरांना बोलतं करतो आणि एका आणखीन संवेदनशील विषयावर या निमित्तानं चर्चा आणतो. थोड्या वेळापूर्वी त्या मुद्द्याचा स्पर्श हेमंत टकले यांनी केला होता. तो विषय आहे संस्काराचा, प्रबोधनाचा. कुमार रंगभूमीच्या निमित्तानं आपण सक्रिय आहात देवदत्त पाठकजी. या कोरोना काळात रंगभूमी बंद असल्यानं राज्यात संस्काराची जी प्रक्रिया खंडित झाली तिनं नक्की काय नुकसान झालं आणि खास करून लहान मुलं आणि तरुण वयातले अनेक नाट्य कलाकार आणि एकूणच समाज? मी म्हणेन रंगभूमी कला बंद वगैरे काही पडलेली नाहीये. प्रत्यक्ष प्रयोग होत नसले तरी त्याची वेगवेगळ्या प्रकारची आपण उपाय शोधू शकतो आणि ते शोधायला पाहिजेत. रंगकर्मीला हा मोठा टास्क आहे. त्यांची इमॅजिनेशन कशासाठी आहे? मग मी असं म्हणेन त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये रंगभूमी कला येन केन प्रकारेनं चालू ठेवली पाहिजे आणि ती आपण चालू ठेवलेली आहे. त्यातला दुसरा मुद्दा असा आहे संस्काराचा.
संस्कार ही गोष्ट समूहामध्ये होते जास्ती असं म्हणूया. आणि रंगभूमी कला ही जर का समूह कला आहे तर तिथे सगळे एकत्र येतात. चालणं, वागणं, बोलणं, वावरणं, बघणं, कृती करणं, हालचाली करणं या सगळ्या गोष्टीशी थेट संबंध आहे रंगभूमी कलेचा. आणि लहान वयामध्ये जर का मुलं त्यांना स्वतःचं एक्सपोजर मिळवण्यासाठी जर का रंगभूमी कलेशी निगडीत झाली, जोडली गेली, तर ते अधिक चांगल्या पद्धतीने होत राहिलेला आहे. असा गेल्या 35 वर्षाचा अनुभव आहे. पण हा 35 वर्षाच्या असलेल्या कामामध्ये आता गेल्या 2 वर्षापासून खंड पडलेला आहे. आणि हे अशा प्रकारचं संस्कार होणं जे समूहामध्ये येण्यामुळे, एकत्रित येण्यामुळे, एकत्रितपणे एकमेकांशी वागण्यामुळे, सुसंवाद करण्यामुळे हे कोरोनामुळे बंद पडलं. त्यामुळे संस्कार हे घर बसल्या फक्त आईवडील देऊ शकत नाहीत, तो समाज पण देत असतो. आणि समाज म्हणजे एका अर्थाने समूह आहे. त्या समूहामध्ये जर का आपण एकत्र नाही आलो तर मुलं एकलकोंडी, एकेच ठिकाणी बसून राहणारी, त्या मोबाईलमध्ये घुसणारी, डोकं घालून बसणारी, कोणाशी न बोलणारी जर का अशी निर्माण झाली तर आजची पिढी जर का अशी निर्माण झाली तर उद्याची पिढी काय होणार, त्याचं काय होणार. तर त्यावरती उपाय आहे. तो उपाय आपण शोधून काढलेला आहे. आणि तो उपाय म्हणजे ऑनलाईन लाईव्ह नाटक करायचं. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये 170 प्रयोग मी केले ऑनलाईन लाईव्ह. आणि सांगण्याची खेदजनक गोष्ट अशी आहे की कुठलेही रंगकर्मी हे बघायला आले नाहीत. जे फार मोठे आहेत, स्वतः फार त्यांचं नाव आहे, कोणी बघायला आलं नाही. हा प्रयत्न बघायला आले नाही. एक ठराविक 4-5 लोक सोडली तर कोणी, सगळ्यांना आवाहन करून झालं, कोणी आले नाही. म्हणजे तुम्हाला फक्त प्रत्यक्ष स्टेजवरती नाटक करायला मिळालं तर फक्त सगळं छान आहे का? अरे बरं का नाटक नाहीच होऊ शकलं, करोना जर का वारंवार डोकं काढूच लागला तर तुम्ही काय करणार आहात? तुम्हाला उपाय शोधावाच लागेल. ठीक, अगदी आपण ज्या सकारात्मकतेने म्हणालात की नाट्यकर्मींची ही जबाबदारी आहे की त्यांनीही त्यांच्या कल्पना विश्वाला अधिक विस्तारलं पाहिजे, पर्यायी मार्ग स्वीकारले पाहिजेत. दुसऱ्या बाजूला हा संपूर्ण व्यवसाय, त्याचं अर्थचक्र जिवंत राहण्याच्यासाठी नाट्यगृहांच्या वरचा पडदा दूर झाला पाहिजे. टकले यांनी थोड्या वेळापूर्वी अशी भूमिका मांडली. टकले साहेब म्हणाले आहेत की ते या प्रकरणी सकारात्मक राहतील. आणि विजय पाटकर तसंच मेधा घाडगे यांनी राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांशी चर्चा करून सरकारकडून सकारात्मक आश्वासनं मिळवली आहेत. काय पुढे होतं त्याकडे आपलं बारीक लक्ष असणार आहे. तुर्तास या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्व मान्यवरांचे आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.